राज्यसभेवरून मवियामध्ये धुसफूस सुरूच आहे आणि राज्यसभेच्या जागेवर पहिला अधिकार हा आमचाच आहे. मवियामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून आमचा अधिकार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे. शरद पवारांबरोबर चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेऊ असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान काल आदित्य ठाकरेंनी आपला पक्ष राज्यसभेसाठी आग्रही असल्याचं सूचक ट्विट केलेलं होतं आणि त्या शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असल्याची माहिती आणि त्यावेळी त्या राज्यसभेवरून मवियात संघर्ष होण्याची शक्यता आहे. आता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. आता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट. त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय आहे? राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटामध्ये संजय राऊत यांचा वेगळा गट झालाय आणि आदित्य ठाकरे यांचा वेगळा गट झालाय. आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे की प्रियंका चतुर्वेदी पुन्हा राज्यसभेमध्ये निवडून गेल्या पाहिजे, परंतु संजय राऊत यांना प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेत जाऊ नये यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करतात आणि त्याचमुळं संजय राऊत हे शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करण्याचं काम करतायत.